स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आज आदर्शला जायचे गावाला, त्याचंही कॉलेज सुरू होणार आहे। तसं कॉलेज सोमवारपासून चालू होणार आहे, पण हॉस्टेलचं बुकिंग नाही झाले अजून, तर त्यासाठी तो चाललाय। हॉस्टेल बुक झाल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत। तर आता आदर्शची तयारी झाली। तूच कर गाडीत बसल्यावर करते। चला हो बापरे ओझ। तर झाली तयारी, आता चालला कॉलेजला, है की नाही? कॉलेज हॉस्टेल। ओके बाय 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 बाय। बापरे हो बाय। हाय बरोबर, आता ते काही लिहिलेलं नाही याच्यावरती, पण विचारूनच बसतो आपण भाऊ, घाई नाही करायची। कोणाची का कोणची बसून घ्या मध्ये, जागा बघा एखादा डब्यात आहे का सीट। चला बाय। काम लवकरच व्हायला पाहिजे बाळासाहेब। आपण आलो म्हणजे आपण मुहूर्तावरच येतो, मुहूर्तावरच जातो। आदर्श बसवून दिलं आणि तहसीलच्या कामासोबत मित्रासोबत आलेले आहे। इथलंही काम आटपलं, आता चहा पाणी नाश्ता मारू आणि आपल्या गावाला रवाना होऊ। जाऊ दे आता, ते महत्वाचं आहे ना, आपले काम चालूच आहे। पैसा तर येतोच आहे ना, महत्वाचं काम असतं ती गोष्ट वेगळी आहे, पण हा आता आम्ही निघालो आहे। काही पोटा पाण्याचा भूक लागली, काही नाश्ता वगैरे चहा वगैरे करू। भूक लागली आमच्या बाळाला, नाही एकदम जबरदस्त। या ठिकाणी आमची गाडी खराब झाली होती, तर थोडा वेळ थांबलो आम्ही, आता निघू। तर मित्रांनो, आदर्शला सोडून आपण लगेचच तहसीलला निघालो होतो आणि तिकडचं काम आटपून खूप पावसाचं वातावरण झालं होतं, तर म्हटलं कधी घरी जावं, आणि खूप ढगाळ वातावरण होतं म्हणून मी लवकरात लवकर घरी आलो। तर घरी आल्यानंतर थोडंसं फ्रेश होऊन बसत नाही तसा जोराचा पाऊस, तर बघा इतका जोराचा पाऊस चालू आहे मित्रांनो, आणि तुम्हाला पण दाखवतो आम्ही। चांगलाच जोरदार पाऊस होता, आता थोडासा कमी झाला आहे, तरी पण चालूच आहे बऱ्यापैकी। सगळं झाडं, आमचे गार्डन पूर्ण असे वल्ली झाले, फार केळीचे झाडं, कसं केळी बघा किती मस्त, दाखवा यांना केळी आपली, किती छान केळीचे झाडं असे हिरवेगार। चालूच आहे ना आपण, पाऊस चालूच आहे। हे बाहेरून दिसत नाही जास्त, मधून, पण बाहेर जोरदार पाऊस, झाडं बघा कसे ओढले, चिंब भरलेले। जोरदार पाऊस चालू आहे। चला आता आपण बाहेर जाऊ। चला आता आम्ही चाललो थोडंसं पोर्शमध्ये बाहेर। पोर्शमध्ये खूप छान वाटतं पाऊस आल्यानंतर। दोन दिवसापूर्वी संघर्ष गावाला गेला, त्याला आम्ही हॉस्टेलवर सोडून आलो, आणि आज आदर्श गावाला गेला, त्याचंही कॉलेज सुरू झालंय। मुलं घरी नसल्यावर मला काही करमत नाही, पण पर्याय नाही ना, मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना जावंच लागतं, आणि आपल्यालाही त्यांच्या शिक्षणासाठी नाही करमलं तरी राहावंच लागतं। आज दिवसभर मी एकटीच घरी होते। हे सकाळी आदर्शला सोडवायला गेले, त्यानंतर त्यांचं काम होतं तहसीलला, त्यांची कामं करून आले, त्यांना घरी येता येता 5 वाजले। हे घरी आल्यानंतर सायंकाळच्या वेळेला जोरदार पाऊस आला। तसंही आम्हाला घरात करमत नव्हतं, त्यामुळे आम्ही बराच वेळ पोर्शमध्ये थांबलो आणि ब्लॉग काही पुढे कंटिन्यू केला नाही, त्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया। ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। तोपर्यंत बाय बाय।